मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। खूप दिवसांनी आम्ही चाललो होतो गावाकडे आणि गावाकडे जाण्याचं कारण म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाचं नामकरण सोहळा आणि बर्थडे एकाच दिवशी ठरला होता। त्यामुळे सकाळी आम्ही लवकर उठून निघालो होतो। सकाळी लवकर उठल्यामुळे ना मुलंही लवकर उठले, पण त्यांना खूप थंडी वाटत होती, त्यामुळे ते छान ब्लँकेट घेऊन बसले होते। आणि गावाकडे जायचं म्हणलं की सगळ्यालाच उल्हास जास्त येतो आणि त्यात थंडीचं वातावरण मग तर सांगायचंच नाही। आणि मग भूक लागली थोडीशी, सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे भूक लागली आणि मग आम्ही थांबलो होतो थोडंसं खायला। तर इथं आमच्या संग हे दीदी पण येणार होती, त्यामुळे गप्पा गोष्टी करताना आमचा वेळ कसा जात होता कळतच नव्हतं। मी तर चहा लवर आहे, त्यामुळं मला कुठल्या जागी कुठला चहा छान मिळतो हे आता चांगलं माहीत झालं आहे। त्यामुळं त्या ठिकाणी जाऊन चहा पिणं मला खूप आवडतं आणि त्यात गुळाचा चहा असेल तर खूपच छान। त्यामुळं मग मला चहा घेतला मी आणि सकाळी मी न काय खाता ही चहा पिऊ शकते। तर अगोदर चहा घेतला आणि नंतर मी खाणार होते, कारण चहाशिवाय मला माझ्या दिवसाची सुरुवात छानशी होत नाही। त्यामुळं चहा घेऊनच मी सगळं काही करते आणि एनर्जी ही मला चहानेच मिळते। त्यामुळं नाश्ता केला, चहा पिलो आणि पुढचा प्रवास चालू झाला। आणि प्रवासात इतकं छान पाणी आणि सकाळचं वातावरण, इतकं छान वातावरण झालं होतं, तर ते बघूनच इतकं फ्रेश वाटत होतं। आणि सकाळी लवकर निघल्यावर आहे ना ट्रॅफिकचंही टेन्शन नसतं, त्यामुळं आम्ही लवकर निघतो। आणि हे समुद्र नाही आहे, हा नदी आहे, पण इतकी छान दिसते। आणि मग नंतर आम्ही घरी पोहोचलो। घरी पोहोचल्यानंतर आहे ना घराकडं पाहिलं तरी असं माहेरवाशी गावाकडं आले तर इतकं छान वाटतं। आपल्या घराची आठवण आपल्याला प्रत्येक वेळेसच येते, पण माहेरची आठवण कधीच विसरणारी नसते। त्यामुळं मग घरी आल्यानंतर इतकं छान वाटलं। आणि हे आहे आमचं घर। त्यानंतर मम्मीनं स्वयंपाक केला होता, मस्तपैकी जेवण केलं आणि गावाकडचं साधं जेवण ही खूप टेस्टी असतं आणि सगळ्यांना आवडायचं होतं। आणि गावाकडे आलं की गप्पा गोष्टी करताना वेळ जातो, त्यामुळं मग सगळे हसत खेळत आणि कार्यक्रम घरामध्ये असेल तर मग तर काही सांगायचंच नाही। तर असंच आमच्या गावाकडचे दिवस 2 दिवसच होते, पण खूप छान गेले आणि खरंच मजा येते गावाकडे गेल्यानंतर। कार्यक्रम म्हणलं की आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळतंच आणि आपल्यालाही काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं लागतं। तुम्ही अगोदरच्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी हे ताटं पुण्यातूनच घेऊन आले होते आणि खूप छान आहेत, कारण मी छोट्या मुलाच्या टायमालाही दिले होते रिटर्न गिफ्ट म्हणून। त्यामुळं मम्मीलाही खूप आवडतात आणि सगळ्यांनाच मजा आवडतात। साडी देण्यापेक्षा साडी घातली जात नाही, मग दुसरं तर काय देणार। आणि आता पितळही खूप महागलं आहे, त्यामुळं मग जे दिसायलाही चांगलं असावं, आपल्यालाही बजेटमध्ये असावं, असं मग आमचं चाललं होतं द्यायचं। पण हे ताटक सगळ्यांनाच खूप आवडतात, देवांच्या पूजेत हे आपण वापरू शकतो। त्यामुळं मी आवर्जून घेऊन आलते आणि हेच तयारी आमची चालू होती। कार्यक्रम तसा घरी ठेवला नव्हता, कारण आहे ना घरी ठेवला की सगळं मग आपल्या वरच येतं। त्यामुळं आहे ना कार्यालयात ठेवला होता कार्यक्रम बर्थडेचा तो, त्यामुळं मग घरापासून थोडंच लांब होतं। पण म्हटलं चला आता कार्यक्रम तिकडं असल्यामुळं आपल्याला सगळ्याच गोष्टी घेऊन जावं लागतं, लक्षात करून सगळ्या गोष्टी घेऊन जावं लागतं, नाहीतर मग तिथं विसरलं की मग परत धावपळच होते। तर इथं जे साहित्य लागतंय ना ते सगळं घेऊन आम्ही चाललो होतो आणि साहित्य घेतलं की मग आपल्याला थोडंसं असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। मग परत नाही तर मग ह्यांनी हे विचारायचं त्यांनी ते विचारायचं, तसं होत नाही। तर इथं आहे ना जे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, आम्ही त्याला डुग्गू म्हणतो, तर ते डुग्गूची आत्या आहे, तर ती सगळी तयारी करू लागत होती आम्हाला। आणि त्या लवकर आल्या होत्या, त्यामुळं आम्हाला थोडंसं हे झालं, कारण आम्हालाही सगळं आवरायचं होतं। त्यामुळं घुगऱ्या ते, आणि घुगऱ्याला खूप महत्त्व आहे, कारण प्रत्येकजण म्हणतं तुझ्या घुगऱ्या आम्ही खाल्ल्या नाही आहेत, तर असं होतं। त्यामुळं नामकरण सोहळ्यामध्ये घुगऱ्याला खूप महत्त्व आहे। आमच्याकडं ज्वारीच्या आणि हरभऱ्याच्या घुगऱ्या बनवल्या जातात। त्यानंतर आल्या पार्लरच्या ताई। आता हे आहे ना आमच्या जवळच राहतात, त्यामुळं आम्ही पार्लरवाले आज काय म्हणत नाही, आम्ही ताईच म्हणतो। आणि माझे आजोबा आले होते, मग त्यांनी आल्यावर त्यांचा मेकअपचं काढलं सामान, बहिणीचा मेकअप करायचा होता, तर खूप छान असा त्यांनी मेकअप केला होता। आणि ती अगोदर बसली, कारण आहे ना परत सगळी घाईघाई होणार होती, त्यामुळं पटपट मेकअप होण्यासाठी आहे ना सगळ्यांची धावापळ चालली होती आणि मग मीही इकडं उरकत होते। त्यानंतर आम्ही नाहीच गेलो, आम्ही खूप उशिरा गेलो, पण रिषभ अगोदरच गेला होता, त्याने तिथलं हे शूट घेतले। अगोदर आहे ना लवकर असं होतं की लवकर करायचं, पण आहे ना खूप उशीर झाला, सगळ्याचं आवरणं सगळे येणे हे ह्याच्यावर सगळं कार्यक्रम डिपेंड असतो। त्यामुळं मग सगळ्या आल्यानंतरच आमचा कार्यक्रम चालू झाला। आणि तर आता श्रीला तर एवढी गाडी आवडली, तर तो आहे ना एवढी फिरवत होता,
म्हणजे असं वाटतच नव्हतं की त्याला गाडी चालवता येत नाही, इतकी छान गाडी चालवत होता. आणि सगळ्यांना बघून ते नंतर आहे ना अजून चालवत होता तेव्हा सगळे आलते ना, तर सगळे त्याच्याकडे बघत होते, तर ते इतकं छान त्याला चालवायला येते हेच विशेष मानत होते. तर असं लहान मुलं म्हटले की अशा गोष्टी आवडतात. त्यानंतर मी भरपूर सामान घेऊन मला एंट्री करावी लागली, कारण सगळं माझ्याकडंच होतं, सामान न्यायचं आणायचं. आणि मम्मी इथं मग नामकरण सोहळ्यामध्ये चौक भरला जातो. आता नामकरण सोहळा तर आहे ना गावाकडचा वेगळ्या पद्धतीने केला जातो, सिटीमध्ये वेगळ्या पद्धत, पण आमच्याकडे ना चौकावर बसून ओटी भरली जाते. त्याशिवाय नामकरण सोहळा चालू होत नाही. आता याच्यामधल्या काही गोष्टी घेतल्या गेल्यात, काही नाही, कारण आहे ना समजून घ्या सगळं आम्हालाच करायचं होतं, त्यामुळं मग काही शूट झालं, काही नाही शूट झालं. पाटावर आम्ही घरीच पूजा केली होती, त्याचं काही शूट घेतलं नाही. त्यानंतर सगळ्यांनी ओटी भरतात, प्रत्येक जण येईल ना ते ओटी भरतात, जे बाळाची मम्मी असते तिची ओटी भरतात. मग त्यांना काही द्यायचंय ते आईला दिलं जातं. आणि सादेव महादेव करताना काही दाखवलं नाही, बाळाला खालून घेऊन वरती टाकतात, वरून परत नंतर खाली टाकतात. आणि नंतर नामकरण सोहळ्यामध्ये पाळणे म्हणले जातात. मस्तपैकी सगळ्यांनी मिळून पाळणे म्हणले. आणि मूळ म्हणजे डुगू रडला नाही ते विशेष. आणि खूप छान बसला तो. आणि सगळ्यांनी ओट्याही भरल्या. त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आता कार्यक्रम होता पण एवढं काही शूट झालं नाही, पण सगळ्यांना आहे ना भेटून ते खूप आनंद झाला. त्यामुळं सगळे असे उल्हासित होते आणि सगळ्यांना आवडत होतं की हा बाबा पायल काहीतरी करते, ह्याचा त्यांनाही खूप आनंद होता त्यामुळं. आणि ही आहे आमची काकी, आणि त्याही उभारल्या होत्या, त्यांनाही खूप छान वाटतं असं व्हिडिओमध्ये यायला, तर त्याही थांबल्या होत्या. तर सगळ्यांना जेवण ते झालंय का हे विचारण्यासाठी त्या थांबल्या होत्या. तर सगळ्यांचं जेवण ते, आणि जेवण तर खूप छान झालं होतं. आणि ह्या सगळ्या काकू आमच्या शेजारच्या आहेत, आणि ही माझी छोटी बहीण आहे, चुलते आहेत, आणि सगळ्या मिळून आलं ना खरंच आनंद होतो. तर सगळ्यांचं छान जेवण झालं. आणि जेंट्सचं काही मी दाखवलं नाही, पण इथं सगळे होते त्यामुळं मग पण नंतर मी आलेच नाही इकडं, फक्त एकदाच येऊन विचारून गेले. त्यानंतर मग आम्ही थोडेसे फोटोशूट केलं. आणि ही छोटी बहीण मोठी बहीण आम्ही अशी मज्जा चालू होती की बहिणी बहिणी एकत्र आल्या की अशी मज्जा चालूच असते बऱ्यापैकी. तर हेच आमचं चिडवणं चालू होतं एकामेकीला. गावाकडे गेला ना वेळ कसा जातो कळतच नाही, सगळे मिळतात भेटतात, हे खरंच खूप छान वाटतं. आणि ते डोक्यात राहतं की हे बाबा हे भेटले ते भेटले, तर खूप आनंद वाटतो त्याचा. त्यानंतर आम्ही दिले जे रिटर्न गिफ्ट आणले होते ते गिफ्ट दिले सगळ्यांना, आणि सगळ्यांना खूप आवडले, त्याच्यातच मला खूप छान वाटलं. आणि ते सांगत होते की आम्ही ह्याचा यूज आमच्या बड्डेला करू, आणि तर तेही आम्हाला खरंच खूप छान वाटलं, आणि देवासाठी यूज करू शकतो. तर व्हिडिओ आपले उशिरा येत आहेत, तर व्हिडिओ आता रेग्युलर आपले येतील. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.